past tense we are to study now. We finished present tense and I'm really happy that you are replying me very positively. So in this video we are to learn past tense, and of course there are 4 sub-kinds of past tense. First, simple past. Again we have to learn simple past tense with the help of 4 sentence constructions. Okay, just you know the affirmative of simple past tense, so it is not sufficient when we communicate with other persons. Okay, so in this video, first sub-kind of past tense, that is simple, and first sentence construction affirmative. So rule of simple past tense affirmative, very short and simple rule. Look, subject, then second form of the verb plus object, then remaining part of sentence. Very short and simple. Friends, this is the first and last rule where second form of verb is used. Be conscious. Simple past tense affirmative, it is the first and last rule in English language where we have to use second form of the verb. Second form of verb we have to use here. In negative, when we learn, so that time I will inform you, first form is used. In interrogative of simple past, again first form of verb is used. So again I am reminding you, this means which? Affirmative of simple past tense affirmative, it is the first and last rule in English where we have to use second form of verb. Second form of verb. So you must know second form. So you can speak this sentence construction. Okay. Now I am taking the help of our mother tongue and our Indian language. I want to say in Marathi, मोहनला पिसाळलेल्या कुत्र्याने चावले. मोहनला पिसाळलेल्या कुत्र्याने चावले. In Hindi, मोहन को पागल कुत्ते ने काटा. बघा, मोहन को पागल कुत्ते ने काटा. मोहनला पिसाळलेल्या कुत्र्याने चावले. Affirmative. Second form of verb we must use. Already I made 2 videos, special 2 videos regarding subject and verb. How should we get subject? In that video I gave detailed information. Okay. Now look, Marathi sentence and Hindi sentence. सामान्यपणे शुद्ध भाषा बोलणाऱ्या माणसाचा वाक्याचा पहिला शब्द, सुरुवातीचा शब्द सब्जेक्ट असतो. बरोबर आहे? पण सामान्यपणे कंडिशन आहे, जे शुद्ध बोलतात त्यांचा. जे अशी भाषा बोलतात, आता ते वाक्य तुम्ही समजून घेतलं
You didn't cross because you got the sense. तुम्ही तिथं ग्रॅमर किंवा रचना याचा असा वाद नाही घातला. यू ट्राय टू गेट द सेन्स. आता बघा, ज्या मुलाला इफ दॅट स्टुडंट डझंट नो हाऊ शुड वी गेट सब्जेक्ट, तर तो इथं कन्फ्यूज होऊन जाईल टू ट्रान्सलेट दीज सेंटेन्सेस. वाक्य एकच आहे, फक्त मराठी आणि हिंदीत मी घेतलेलं आहे. आता सब्जेक्ट कसं शोधायचं हे मी तुम्हाला त्याच्यात सांगितलं होतं. कसा शोधायचा सब्जेक्ट? विथ द हेल्प ऑफ हू. हू, कोण, कोणी. मोहनला कुणी चावले? सब्जेक्ट. किसने हिंदीमध्ये. मोहन को किसने काटा? म्हणजे मी या वाक्यांमध्ये सब्जेक्ट असा डिसऑर्डर केला. वाक्य डिसऑर्डर केले मी. पिसाळलेल्या कुत्र्याने मोहनला चावले. दॅट इज प्युअर सेंटेन्स. पागल कुत्तेने मोहन को काटा. असंच बोललं पाहिजे, पण आपण असं बोलतो आणि मग समोरचा माणूस म्हणतो प्लीज ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इन इंग्लिश. आपण तिथंच कन्फ्यूज होऊन जातो, कारण आपण वाक्यरचना पटकन हे ऐकून बसतो. बट बी कॉन्शियस, वी हॅव टू फॉलो दिस रूल. हा रूल फॉलो करावा लागेल. आलं तुमच्या लक्षात? हां, मग सांगा आता. सब्जेक्ट हू, पिसाळलेल्या कुत्र्याने, पागल कुत्तेने. मॅड डॉग असं नका वापरू, ते मॅड आपण मनुष्यासाठी वापरतो. कुत्र्यासाठी रॅबिट, रॅबिट डॉग. रॅबिट डॉग. मॅड डॉग ते एखाद्या छोट्या मुलानं वापरलं, वी कॅन अंडरस्टँड. आहे ना एक शब्द रॅबिट डॉग, म्हणून जो कुत्रा असा हे झालेला असतो, पिसाळलेला ज्याला म्हणतो, तो चावल्याच्या नंतर रेबीज हा रोग होतो. रेबीज. रॅबिट डॉग. चला पुढं. सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. चावणे, काटना, बाईट. बट विच फॉर्म ऑफ वर्ब? Which form of verb? Second. Bite. Bite is first form here. First form. I want second form. E is not used. A rabid dog beat object. Whom? Kunala. Kisko? Mohan. A rabid dog beat मोहन. नो आरपीएस, नो आरपीएस. फर्स्ट. मोहन को पागल कुत्ते ने काटा. रैबिट डॉग बीट मोहन. ओके, सो सिंपल पास्ट टेंस अफर्मेटिव्ह वेअर सेकंड फॉर्म ऑफ वर्ब इज यूज्ड. दिस इज द फर्स्ट अँड लास्ट रूल. म्हणजे एका रूलसाठी त्या लोकांनी स्पेशल वर्ब चा फॉर्म बनवलाय. फर्स्ट फॉर्मवर पुढे चालतो सिंपल पास्ट टेन्स, पण अफर्मेटिव्ह मात्र सेकंड फॉर्म लागते. बरं, ओके. नेक्स्ट सेंटेन्स. मला असं म्हणायचंय 5 लाख विद्यार्थ्यांनी नीट एंट्रेंस दिली. 5 लाख छात्रों ने नीट एंट्रेंस दी. कसं होईल? हू? 5 lakh students. 5 lakh students give. Second form gave. 5 lakh students gave NEET entrance. NEET entrance. 5 lakh students gave NEET entrance. बरं. Recruit. Appoint. Appoint. भरती करणे. Recruit. अपॉइंट सरकारी नौकरी है ना, भरतीला. यूज दिस वर्ब. I am constructing. Look, government recruited, second form, or appointed. Appoint.
appointed, recruited or appointed 15,000 police constables. Police constables. I am using RPS last year. Now look. Government appointed, recruitment bharti, है ना, to get appointment in the government offices. Recruit, please memorize this verb. Recruited 15,000 police last year, it is sufficient, but police constable, that is particular post in police department. Okay, government recruited 15,000 police constables last year or in the last year. So actually it is pronounced police, but there is no particular word in Marathi or in Hindi याच्यासाठी. म्हणून मराठीमध्ये आपण पोलीस असं म्हणतो, पोलीस, आणि हिंदीमध्ये पुलिस, दॅट इज इंग्लिश वर्ड police. पण तो ऍक्सेप्ट झालेला आहे. इंडियन प्रोनाउन्सिएशन इज ऍक्सेप्टेड. यू कॅन से पोलीस, बट ब्रिटिश प्रोनाउन्सिएशन police. आता आपण जर पोलीस म्हटलं तर किती जणांना समजेल ते कळणार नाही. पोलीस हॅमरिंग होऊन बसलेले, पोलीस, पुलिस आपला शब्द आलेला आहे तो प्रचंड. त्याला आणखीन मराठी किंवा हिंदीमध्ये पर्टिक्युलर शब्द नाही, आपण तोच वापरतो. म्हणून आय हॅव मेन्शन हिअर पोस्ट, कॉन्स्टेबल, दॅट इज पर्टिक्युलर पोस्ट. ओके, रिक्रूट है ना. बर, नेक्स्ट सेंटेन्स. मला असं म्हणायचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बीएससी ला प्रवेश घेतला. ज्यादातर छात्रों ने बीएससी को एडमिशन लिया. कसं करतात? Who most of the students take admission, but here second form of verb, take, second form took. Most of the students took admissions for BSc. Most of the students took admissions for BSc. You can use RPS, last year, or in my college. Most of the students took admissions for BSc in my college. Okay. Lathi charge. This verb we have to use. Sometimes it is used charge lathi. लाठी चार्ज और चार्ज लाठी. लाठी हल्ला करणे. करून बघा. पोलिसांनी लोकांवर, जमावावर लाठी हल्ला केला. कसं करतात? सब्जेक्ट टू पुलिस और पुलिस. पुलिस लाठी चार्ज्ड ईडी, और पुलिस चार्ज्ड लाठी. लक्षात ठेवा, पुलिस लाठी चार्ज्ड और पुलिस चार्ज्ड लाठी. मॉब, क्राउड यू कैन यूज. पुलिस लाठी चार्ज्ड और चार्ज्ड लाठी, मॉब, crowd you can use. Lathi, this is Hindi word. English already accepted. Okay, police lathi charged mob, or police lathi charged crowd, like this. Stampede. This word, actually this is word you have to use. Stampede, bhagdad, chengra chengri. You have to use this word in your sentence. मला असं म्हणायचंय, मुंबईमध्ये 5 मुले चेंगराचेंगरीत मेली. मुंबई में 5 छोटे बच्चे भगदड़ में
मर गए. भगदड़, चेंगरा चेंगरी, sudden rush. Yes. Translate my sentence. Who? 5 children. 5 children died. Died. 5 children died in stampede. In stampede in Mumbai. Or you can, actually it is RPS. In stampede in Mumbai. Huh? 5 children died in stampede in Mumbai. Now you can use at the beginning this. In stampede in Mumbai 5 children died, or in stampede 5 children died in Mumbai, like this. Okay, so you can change the place of RPS as per your situation. Last verb I am giving. You have to make your own sentence and then reply me. Fly. Fly. You have to use this verb in your sentence construction, but second form of verb. Okay, so make your sentence. Thank you.